धर्मवीर संभाजी महाराज की जय। अण्णाभाऊ साठेंचा विजय असो। आज या ठिकाणी अहिल्यानगर येथे सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी आमचे अहिल्यानगरचे हिंदुत्ववादी आमदार मान्य श्री संग्रामभाई जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे जिल्हाध्यक्ष संपतदादा बारसकर यांच्या मार्गदर्शनाने आम्ही या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग येथे महाराष्ट्र शासनाने एक अधिकृतपणे GR काढलेला आणि घोषणा केलेली आहे की अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर असे दोन शहरांची नावे बदलून या ठिकाणी नावे बदललेली आहेत। परंतु गेल्या अनेक दिवसांपासून शहरात जे दिशादर्शक फलक आहेत जे PWDच्या अंतर्गत येतात त्या सर्व फलकांवरती ते औरंगजेबचं नाव आहे, कुठे ते अहमदचं नाव आहे। तर ते अत्यंत लोकांच्या नागरिकांच्या जनभावना या अनेक 2 वर्ष झाली ते नाव बदलून जवळपास तरी ते नाव अजून बदललेले नाहीत। अनेक नागरिकांच्या जनभावना यातून दुखावल्या गेलेल्या आहेत आणि शासनाने जो निर्णय दिलेला आहे तो शासनाचेच लोक मानत नाहीत। त्यामुळे आज या ठिकाणी आम्ही त्यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि त्यांनी आम्हाला सांगितलंय की येत्या 8 ते 10 दिवसात ते सर्व नावे बदलून त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यादेवी नगर असे या ठिकाणी ते नावं करण्यात येतील। जर आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण झाली नाही तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल आणि राष्ट्रवादीचे विविध सेल असतील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस असेल, राष्ट्रवादी OBC सेल असेल, राष्ट्रवादी भटके विमुक्त असेल आणि या ठिकाणी सर्वच आमचे राष्ट्रवादीचे जे विविध सेल आहेत, महिला पदाधिकाऱ्यांचे जे सेल आहेत त्या मार्फत आम्ही या ठिकाणी एक मोठं जन आंदोलन या नगर शहरात छेडू एवढंच मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो। सूरज रवींद्र कोतकर, शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस अहिल्यानगर।